Good morning, students. Now, today we have take another point in this chapter: work and energy. Potential energy हा आपण पुढचा पॉइंट घेणार आहोत. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कशाला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी, एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी हे आपल्याला पाहायचं. मग आपल्याला इथं काही ऍक्टिव्हिटी आपण पाहूया. पहा, आपल्याला an arrow is released from a stretch bow. आपण काय करतो, आपल्याला धनुष्यबाण माहित आहे, तो जो काही आहे इथं जर आपण पाहिलं तर हा जो काही अशा प्रकारचा असतो, इथं एक थ्रेड बांधलेला असतो, हा एक थ्रेड असतो. याला काय करतो आपण, हे समोरून जात ॲरो असतो, इथं हा जो काही ॲरो आहे या ॲरोला पाठीमाग घेत असताना हा काय होतो, याला आपण स्ट्रेच करतो. हा जो काही आहे थ्रेड म्हणजेच याला आपण स्ट्रेच करतो. मग स्ट्रेच कशामुळे करतो, बरं स्ट्रेच करतो आपण कारण यातून आपल्याला हा रिलीज करायचा असतो. मग हा स्ट्रेच का होतो, कारण याच्यामध्ये एक स्पेसिफिक एनर्जी इज स्टोअर्ड इन द फॉर्म, एका अवस्थेमध्ये स्पेसिफिक एनर्जी ही स्टोअर्ड केलेली असते याच्यामध्ये. हा अशा प्रकारचा असलेला, मग नंतर आपण पाहतो की उंचावर आपल्याकडं घरावर वॉटर टँक असतो आणि या वॉटर टँक मध्ये वॉटर असतं, भरलेलं वॉटर. मग हे वॉटर इथून हा जो काही पाईप आहे या पाईप मधून खाली येतं. आपण पाहतो की इथून हे जे वॉटर आहे, आपण हा पाईप बसवलेला असतो आणि इथून फ्लो होतं. मग या वॉटर मध्ये कुठली तरी एनर्जी असते, एक स्पेसिफिक एनर्जी स्टोअर केलेली असते. ती एनर्जी इट इज कॉल्ड ए पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच स्पेसिफिक एनर्जी इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ ए वॉटर इज कॉल्ड ए पोटेन्शियल एनर्जी. किंवा मग आपल्याकडे तो एक पेन असतो, ज्याला आपण खटके पेन, त्याला आपण वरतून असं प्रेस केलं की ते रिफिल बाहेर येते, पुन्हा आपण प्रेस केलं की ते रिफिल मध्ये येते. मध्ये एक स्प्रिंग असते, ती स्प्रिंग काय होते, कंप्रेस होते. वरतून आपण प्रेशर दिलं ती स्प्रिंग कंप्रेस होते. इन द स्प्रिंग द स्पेसिफिक स्टेट और स्पेसिफिक पोझिशन द एनर्जी इज स्टोअर्ड. त्याच्यात एनर्जी स्टोअर केलेली असते. जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा स्टोअर्ड केलेली जी एनर्जी आहे ती एनर्जी ही रिलीज होते. तसं इथंही पाणी येतं खाली, म्हणजे आपण त्याच्यावरच असलेलं जे काही टॅप आहे तो टॅप आपण ओपन करतो, लगेच पाणी खाली येतं. म्हणजेच वरती जी काही एनर्जी आहे, स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट मूव्स एनर्जी रिक्वायर. कुठली ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टला काय असते, एनर्जी असते. ती एनर्जी आपल्याला आवश्यक एनर्जी असते त्याची मुवमेंट करण्यासाठी. थोडक्यात मग आपल्याला पोटेन्शियल एनर्जी याची डेफिनेशन किंवा व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी स्टोअर्ड इन एन ऑब्जेक्ट, द एनर्जी स्टोअर्ड इन एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी स्टोअर्ड केली जाते ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट. त्या वस्तूमध्ये असलेल्या स्पेसिफिक स्टेटमुळे अवस्थेमुळे किंवा त्याची असलेली जी काही पोझिशन आहे त्या पोझिशनमुळे इट इज कॉल्ड ए पोटेन्शियल एनर्जी. पहा परत डेफिनेशन.
the energy stored in an object of its specific state or position, it is called a potential energy. वस्तूमध्ये असलेल्या अवस्थेमुळे वस्तूत स्टोअर करून ठेवलेली जी एनर्जी आहे, साठवून ठेवलेली जी एनर्जी आहे, त्या एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच मराठीत स्थितीज ऊर्जा असं आपण म्हणतो. म्हणूनच ते उंचावरून पाणी खाली पडतं. तो जो काही एरो असतो त्या एरो मधून तो एरो हा समोर पडतो, कारण त्या असलेल्या बोमध्ये एनर्जी असते, स्पेसिफिक एनर्जी असते. मग असंच एक एक्झाम्पल, मग सर्वच ठिकाणी एक सारखीच एनर्जी असते का? समजा एक चॉक आहे आणि आपण घेतला एक चॉक, हा चॉक आहे असं सपोज चॉक आहे आणि चॉकला काय केलं आपण इथून असं सोडलं. मग नंतर काय केलं आपण दुसरा चॉक घेतला आणि ते काही असं उंचावरून खाली सोडला. आपण हा चॉक घेतला उंचावरून, आपण हा चॉक खाली सोडला, म्हणजे वेगवेगळ्या हाईट वरून तो चॉक आपण खाली सोडला. डिफरन्स इन द रिझल्ट इन टू ऍक्टिव्हिटीज, ज्या काही दोन ऍक्टिव्हिटी. कारण आपण सुरुवातीला काय केलं तर इथून चॉक खाली टाकला होता, हा चॉक आहे इथून खाली टाकला. पुन्हा काय केलं आपण याची हाईट वाढवली, पुन्हा इथून टाकला, हा चॉक इथून खाली टाकला. डिफरंट हाईट, डिफरंट पोटेन्शियल एनर्जी, वेगवेगळ्या हाईटला वेगवेगळी पोटेन्शियल एनर्जी ही याच्यामध्ये साठवलेली असते. अशा प्रकारची ही पोटेन्शियल एनर्जी. मग इथं पण एक एक्सप्रेशन आपल्याला आहे, जसं आपण इथं पाहिलं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन, तसंच इथं पण पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ते पण आपण पाहूया. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. पहा मग तिथे जसं आपण पाहिलं तसं इथे एक सपोज आहे ऑब्जेक्ट, एखादी ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं मास m1 आहे, त्याची असलेली हाईट ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो h अशी हाईट आहे. तर पृथ्वीपासून काही उंचावर सरफेसवर असलेली याची हाईट. फोर्स, मग याच्यावर आपण फोर्स लावला, म्हणजेच काय केलं तर फोर्स हा जो काही आहे, हा फोर्स हा आपण अप्लाय करतो. F कुठून करतो? एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स G म्हणजेच मास इनटू ग्रॅव्हिटी. तेव्हा अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड. तेव्हा आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करता येतं. असं आपण पाहिलं की आपल्याला माहिती आहे वर्क डन साठी वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला फोर्स माहिती आहे F इनटू डिस्प्लेसमेंट H. फोर्स F आहे, मग F बरोबर F इज इक्वल टू mg, mg इंटू H, म्हणजेच W इज इक्वल टू mgh. थोडक्यात W लाच आपण पोटेन्शियल एनर्जी, अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्ट मध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केलेली आहे, म्हणजे W पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू W, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. अशा प्रकारचं असलेलं एकदम इझी एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जीचं आहे. याच्यावर एक आणखीन आपल्याला एक्झाम्पल, एक छोटस एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, ते एक्झाम्पल पण आपण पाहूया. पहा ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल 500 kilogram water is stored in the overhead tank of 10 meter high building. Calculate the amount of potential energy stored in the water. एक उंच बिल्डिंगवर, उंच बिल्डिंग आहे, या उंच बिल्डिंग मध्ये 500 किलोग्रॅम वॉटर
स्टोअर केलेलं आहे आणि त्याची आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. हाईट दिलेली आहे 10 मीटर. पहा म्हणजे इथं असलेले जे काही हाईट गिवन डाटा काय दिलेला आहे, h इज इक्वल टू 10 मीटर. पुढं दिलेला आहे m इज इक्वल टू 500 किलोग्राम, g 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला काढायची पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh, मास 500, g 9.8 इंटू 10. मग आता यांचा गुणाकार करायचा दिलेल्या याच्यातून. अगोदर आपण याचा जर गुणाकार केला, या 10चा आणि 5चा 5000 इंटू 9.8 गुणाकार करायचा आपण वाटलं तरी. तर हे 9.8, मग याच्यातून 5000 ने याला जर केलं अगोदर मल्टिप्लिकेशन तर 49,000 जूल एवढी पोटेन्शियल एनर्जी ही त्या याच्यामध्ये स्टोअर केलेली असते. आपल्याला इथं आणखीन एक, जसं आपण वरती पोटेन्शियल एनर्जी थोडक्यात पाहिलं होतं की त्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये समजा एक 2 मित्र आहेत आणि ते 2 मित्र एका वेगवेगळ्या हाईटवर थांबलेले आहेत. एक इथं थांबलेला आहे आणि दुसरा एक मित्र इथं थांबलेला आहे आणि एक मित्र इथं थांबलेला आहे. यांचे डिफरंट हाईट्स आहे. मग हा जो बॉल आहे डिफरंट हाईटवर असल्यामुळे यांच्यामध्ये असलेली जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी ही डिफरंट आहे. अशा प्रकारचं हे पोटेन्शियल एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. हा आपला पुढचा पॉइंट आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्म होते. ट्रान्सफॉर्म होते म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातोय. आपण म्हणतो की एनर्जी नाहीशी होते, मी एवढं खाल्लं माझी एनर्जी संपली. एनर्जी संपत नसते, एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये एनर्जी जात असते. मग आपल्याला माहिती आहे की एनर्जीचे अनेक टाइप आहेत. देर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी सके यूज इन ईच. मग इथं आपल्याला काही एक्झाम्पल दिले, 5-6 एक्झाम्पल. स्ट्रेच पीस ऑफ रबर, पीस ऑफ रबर. रबर बँड माहिती आहे आपल्याला, रबर बँड आपण त्याला स्ट्रेच करतो. रबर बँडला स्ट्रेच करतो म्हणजे त्या रबर बँड मध्ये एनर्जी असते. त्या रबर बँड मध्ये असलेली जी काही मेकॅनिकल एनर्जी आहे ती एनर्जी काय करतो, मध्ये स्टोअर केलेली एनर्जी आहे त्याला आपण स्ट्रेच करतो. जसं आपण पाहिलं होतं की पोटेन्शियल एनर्जी एखाद्या वस्तूमध्ये स्टोअर केलेली जी एनर्जी आहे त्या एनर्जीवर आपण फोर्स अप्लाय करतो तसं ती स्ट्रेच होते म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. दुसरं फास्ट मुव्हिंग कार. मुव्हिंग कार, कार आहे आणि मूव्ह होत आहे म्हणजेच याच्यामध्ये असलेली मेकॅनिकल एनर्जी आहे ती एनर्जी, कारण इंजिन आहे, मुव्हिंग कार आहे, मेकॅनिकल एनर्जी मध्ये त्याच्यामध्ये आणि ती ट्रान्सफॉर्म होत आहे त्या याच्यामध्ये. मग नंतर पुढे तिसरं दिलेलं आहे की व्हिसलिंग ऑफ ए कुकर ड्यू टू स्टीम. व्हिसलिंग, व्हिसलिंग ऑफ ए कुकर. कुकर शिट्ट्या मारतात
का? तर कुकरमध्ये हीट एनर्जी आहे आणि त्या हीट एनर्जीचं ट्रान्सफर होतं साऊंड एनर्जी मध्ये. कुकरमध्ये हीट एनर्जी, त्याचं ट्रान्सफर साऊंड एनर्जी मध्ये. नंतर आहे द क्रॅकर्स एक्सप्लोड इन दिवाळी. क्रॅकर दिवाळीत पाहतो आपण फटाके फोडले जातात. हे जे क्रॅकर्स आहे या क्रॅकर्स मध्ये केमिकल एनर्जी असते. या केमिकल एनर्जीचं साऊंड एनर्जी मध्ये, हीट एनर्जी मध्ये आणि लाईट एनर्जी मध्ये ट्रान्सफर होतं. नंतर ए फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. फॅन असतो वरती आपल्या रूम मध्ये असेल, क्लासमध्ये असेल. हा जो फॅन आहे थोडक्यात हा काय होतो? रनिंग होतो. म्हणजे याच्यात इलेक्ट्रिकल एनर्जीज आहे. थोडक्यात लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड. त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं वाइंड एनर्जी मध्ये रूपांतर होतं, ट्रान्सफर होते. मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं वाइंड एनर्जी मध्ये, कारण वारं आहे, आपल्याला वारं लागतं. मग नंतर एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला की ड्रॉइंग आउट पीस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज. गार्बेज त्या केर कचऱ्यातून काही आयर्न पीस काढले जातात. मॅग्नेटिक एनर्जी, मॅग्नेटच्या सहाय्याने आपण पाहते की बऱ्याच वेळेला त्या मॅग्नेटच्या सहाय्याने मधून त्या केर कचऱ्यातून ते जेवढे काय आयर्न पीस आहे तेवढं आयर्न पीस हे सेपरेट केलं जातं. ब्रेकिंग ऑफ ए ग्लास विंडो, ते खिडकीचे असलेले जे काही ग्लास विंडो पॅन्स, ज्याला खिडकीची तावदाने म्हणतात, ते ब्रेक होतात जेव्हा काही लाऊड नॉइज म्हणजे साऊंड एनर्जी त्यातून खिडकीची तावदाने फुटत असतात. थोडक्यात एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन टाईप टू अनदर टाईप. एनर्जी काय होते? ट्रान्सफर होते. मध्ये ऑलरेडी स्टोअर आहे आणि ती एनर्जी ही ट्रान्सफर होत असते. जसं आपण इथंच पाहिलं की क्रॅकर मध्ये असेल किंवा फॅन मध्ये असेल किंवा विसलिंग ऑफ कुकर मध्ये असेल, मुव्हिंग कार मध्ये असेल, पीस ऑफ रबर मध्ये असेल, त्यात एनर्जी स्टोअर केलेली आहे आणि ती स्टोअर केलेली एनर्जी ही काय होते? ही ट्रान्सफर होत असते. अशाच प्रकारचं इथे एक आपल्याला हे दिलेलं आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा हा जो चार्ट आहे, या चार्ट मध्ये जो आपल्याला इथे दिलेला आहे इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, म्हणजे हे जे काही आहे याच्यामधून ट्रान्सफॉर्मेशन होणारी एनर्जी आपल्याला दाखवलेली आहे. मग मेकॅनिकल एनर्जी आहे सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक याच्यामध्ये, इंजिन फॅन मध्ये, हीट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. कारण आपण पाहतो का थर्मल पॉवर स्टेशन मध्ये हीट एनर्जी, जे काही थर्मल असतात जिथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते, आपण पण थर्मल पॉवर स्टेशन आहेत, विद्युत निर्मिती केंद्र जिथं म्हणतो, तिथं ते जे काही असलेला एक प्रकारचा कोल यूज केला जातो आणि ते कोल यूज करून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी ही तयार केली जाते. म्हणूनच आपण पाहतो थर्मल पॉवर स्टेशन पासून मधून बाहेर हे जे काही ऍश, ज्याला आपण राख म्हणतो, ते राखेचं पाणी बाहेर येतं, कारण तिथं त्या कोलचा यूज करून हीट एनर्जी ही तिथं तयार केली जाते. त्या हीट एनर्जी मधून इलेक्ट्रिकल एनर्जी ही तयार होते. इलेक्ट्रिकल एनर्जी मधून मेकॅनिकल एनर्जी तयार होते. मग ही जी काही एनर्जी आहे, मग इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, या इलेक्ट्रिकल एनर्जीवर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल एनर्जी मधून साऊंड एनर्जी होते. मग याचं एक्झाम्पल दिलेलं इथं लाऊड स्पीकर. आपल्याला लाऊड स्पीकर माहिती आहे, वेगवेगळे असलेले फंक्शन असतात, फंक्शन मध्ये आवाज येतो. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू साऊंड एनर्जी. लाऊड स्पीकर, मायक्रोफोन, आपले जे फोन असतात, मोबाईल आहे किंवा आणखीन कुठले फोन असतील वेगवेगळ्या प्रकारचे असलेले, घरी पण आपल्या ते बसवलेले असतात BSNL चे, त्यावर पण म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू साऊंड एनर्जी. पुन्हा नंतर पुढे असलेलं जनरेटर आपल्याला माहित आहे, आपल्याकडे घरी जिथे एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर केली जाते. केमिकल एनर्जी तिथं असते त्या जनरेटर मध्ये, म्हणजे तिथं पेट्रोल असेल, डिझेलवर जनरेटर असतं आणि त्यातून पण मग ते इंजिन, फॅन जे आपण पाहतो ते फिरतात. मेकॅनिकल एनर्जी मधून लाईट एनर्जी असेल,
इलेक्ट्रिकल एनर्जी मधून लाईट एनर्जी असेल, हे जे काही एक्झाम्पल आहेत, हे एक्झाम्पल हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचे आहेत. म्हणजे एनर्जी ही ट्रान्सफर होत असते एकाच्यातून. आपण म्हणतो लाईट गेली, इलेक्ट्रिसिटी संपली, संपत नसते, तर ती ट्रान्सफर होत असते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जात असते. याच्यावरूनच एक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा जो काही आहे, हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. म्हणजेच थोडक्यात एनर्जी कॅन नायदर, काय लॉ आहे, एनर्जी कॅन नायदर be created, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, ऊर्जा नाहीशी करता येत नाही किंवा निर्माणही करता येत नाही, कॅन बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय, इट कॅन बी transfer from one form to another form. The total amount of the energy in the universe remains constant. Energy can neither be created nor destroyed. It can be transferred from one form to another form. The total amount of the energy in the universe remains constant. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नाहीशीही करता येत नाही. हे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत ट्रान्सफर करता येते. म्हणून टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स, विश्वामध्ये असलेली एकूण ऊर्जा ही कॉन्स्टंट आहे. हीट एनर्जी आहे, कोलमधून तयार केली जाते, म्हणजे कोलमध्ये ऑलरेडी तिथं हीट एनर्जी आहे, म्हणून ती तिथं स्टोअर केलेली आहे त्या कोलमध्ये. आपण निर्माण काहीच करत नाही, फक्त त्याचं ट्रान्सफर करत आहोत, ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. हाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. याला आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतो. मग अशाच प्रकारचा आणखीन एक याच्यावरचं एक्झाम्पल आपल्याला इथे एक इझी एक्झाम्पल सांगितलेलं आहे. जसं आपण पाहतो की समजा आपण काय करायचं, एक दोन पेंड्युलम आपण तयार करायचे. दोन पेंड्युलम तयार करायचे म्हणजे काय करायचं की दोन थ्रेड घ्यायचे आणि थ्रेडला समजा आपण काय केलं की दोन्हीकडून एक सेम सारख्याच याच्यामध्ये आपण इथं एक दोन नट बांधलेले आहेत. पेंडुलम तयार केलं. हे टू पेंडुलम हॉरिझॉन्टल स्टेट मध्ये असताना स्विंग द पेंडुलम्स, स्विंग केला आपण याला. आपण स्विंग करतो म्हणजे काय करतो, पाठीमागे घेतो, याला सोडतो, परत ते इथं जागेवर येतं, तेव्हा एक पेंडुलम होतं. इथं आलं ए पोझिशन, बी पुढे गेलं सी, परत इथं येतं, तेव्हा एक पेंडुलम असं म्हणतो. याला आपण ट्रान्सफर केलं, याला आपण सोडलं, स्विंग केलं. स्विंग केल्याच्या नंतर काय होतं, हळूहळू याच्यामध्ये असलेली जी काही एनर्जी आहे ती एनर्जी ही डिक्रीज होते आणि मग इकडचा असलेला जो पेंडुलम आहे त्या पेंडुलम मध्ये ही जी काही एनर्जी आहे ही एनर्जी ही ट्रान्सफर होत असते. अशा प्रकारचा असलेला हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ आहे. नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया.